नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत जीडीसीए हा जो विषय थोडासा बाजूला ठेवून कोऑपरेटिव्ह सेक्टर जे आहे आपलं कोऑपरेटिव्ह सेक्टर याबद्दल, आणि हे खरंच खूप अंडररेटेड सेक्टर आहे का आहे, त्याची कारण काय आहे याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. साधारणपणे 7-8 मिनिटाचा व्हिडिओ असेल. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला खूप मदत होऊ शकते या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी, आणि तुम्ही कशा प्रकारे त्यामध्ये काम करता येऊ शकतं, का एवढं अंडररेटेड आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर जसं की आपण बघतोय की बहुतांश जागेमध्ये किंवा बहुतांश ज्या काही संस्था आहेत, कंपन्या आहेत, त्या पब्लिक सेक्टरमध्ये मोडतात. काही कंपन्या प्रायव्हेट सेक्टर आहेत, आणि एक कॉपरेटिव्ह सेक्टर सुद्धा जे आहे ते खूप अंडररेटेड आहे. त्याचं कारण असं आहे की लोकांना याबद्दल खरंच खूप माहीत नाहीये, किंवा याबद्दल डिटेल माहिती नाहीये की कसं काम करता येऊ शकतं, किंवा त्यांना कशा प्रकारे त्याच्यामध्ये एंट्री मिळू शकते, आणि तुम्ही प्रॉपरली त्यात काम प्रॅक्टिकली कसं करू शकता याबद्दल खरोखर लोकांना माहीत नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते जीडीसीए हा कोर्स काय आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाहीये. तर त्यामुळे आज आपण बघूया की कारण काय असू शकतं, प्राथमिक कारण जे एवढं अंडररेटेड सेक्टर आहे हे, आणि लोकांना माहीत नसल्यामुळे. आणि जे काही स्टुडंट्स आहेत किंवा जे काही फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत, किंवा जे लोक सहकारी संस्थांमध्ये राहतात किंवा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतात पूर्वीपासून, त्यांना हे ऑलरेडी माहित आहे. हे सेक्टर खूप मोठं आहे, आणि जसं आपण पूर्वी पण खूप वेळा म्हटलो आहे मी की भारताच्या अर्थव्यवस्थेला 70% अधिक हातभार लावणारं सेक्टर आहे. कॉपरेटिव्ह सेक्टरचे खूप चांगले दिवस येणार आहेत पुढील काळामध्ये, आणि खूप चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आता याची सगळ्यात महत्वाची बाजू जी आहे तुम्हाला सांगावीशी अशी वाटते की ज्यावेळेस तुम्ही बघा, तुम्हाला लक्षातही आलं असेल खरं तर, कारण ज्यावेळेस तुम्ही सोसायटी मिटिंग्समध्ये ज्यावेळेस जाता, किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर ज्या काही काम करणाऱ्या संस्था आहेत, गृहनिर्माण संस्था असतील किंवा बँका असतील, पतसंस्था असतील, तिथे ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की इथे लोकांना बँकेपेक्षा खूप कमी गर्दी असते तिकडे. कारण त्याचं कारण असं आहे की लोकांना बँक खूप फ्लेक्झिबल वाटते, आणि पतसंस्थेचा कारभार एवढा फ्लेक्झिबल वाटत नाही. मे बी त्याचं कारण असू शकतं प्रायमरी, पण आता खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट्स व्हायला लागलेले आहे, जेणेकरून पतसंस्थेचे जे कारभार आहेत किंवा बँकिंग सेक्टर जे आहे ते तर आहेच मोठं, पण जे पतसंस्था आहेत किंवा सहकारी संस्था आहेत त्यांचं सेक्टर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे जात आहे. आता हे का माहीत नाहीये लोकांना, कारण ह्याबद्दल कोणी सांगितलंच नाहीये, किंवा याबद्दल ज्ञान कोणी दिलेलं नाहीये. ज्ञान म्हणण्यापेक्षा लोकांना माहिती होऊ दिलं नाही, त्याच्यामुळे ह्या सेक्टर बद्दल लोकांना माहितच नाहीये. आपल्याला आयटी हे माहिती आहे, त्यानंतर बीकॉम, नंतर इव्हन तुम्ही बघा कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही गेला ना, बीकॉम कॉमर्स ग्रॅज्युएटच्या मुलांसोबत गेला, तर ते त्यांना सुद्धा ते सांगत नाही की तुम्ही या बीकॉम नंतर सीए करू शकता, किंवा सीए बरोबरच हा जीडीसीए कोर्स सुद्धा आहे जो कॉमर्स बॅकग्राऊंड साठी जे विद्यार्थी आहेत त्यांचे खूप लवकर त्यात प्रगती होऊ शकते, किंवा चांगल्या प्रकारे ते काम करून पुढे त्यांना चांगली ग्रोथ मिळू शकते आणि जॉबही मिळू शकतात. सो त्याच्यामुळे हे असंच अंडररेटेड सेक्टर राहिलेलं आहे. त्याचं कोणी माहिती दिलेली नाही लोकांनी, किंवा लोकांना जास्त सांगितलं पण नाही, आणि ऍडव्हर्टाइजमेंट पण होत नाही तशी. तर त्या पद्धतीने आपण हा जो व्हिडिओ आहे किंवा हे चॅनल जे आहे पूर्ण अवेअरनेस आपण करतोय, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांना खरोखर या सेक्टर बद्दल चांगली जाणून घ्यायचं आहे, किंवा या सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा आहे, कशा प्रकारे काम करता येईल. फ्युचर खरंच खूप चांगलं आहे. तुम्ही म्हणजे माझ्यावर आता हा जो व्हिडिओ आहे आपण 2026 मधला बघतोय, पुढे येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये, 3-1 वर्षांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे काम करण्याच्या संधी आहेत, आणि नवनवीन संधी उपलब्ध होतात. जसं आता बघा, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्हाला त्या गोष्टी करता येतात, तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या मांडू शकता. प्रेझेंटेशन असेल, किंवा त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून तुम्हाला जसं पुढे जाता येतं, जसं आपण इव्हॉल्व्ह होतोय, किंवा जसं गोष्टी आपण
चांगल्या पद्धतीने आपण पुढे जातोय. तर तसंच आपण आपलं जे सेक्टर आहे, समजा सहकार क्षेत्र किंवा जे कॉपरेटिव्ह सेक्टर आहे, हे तसंच पुढे जाणार आहे चांगल्या पद्धतीने, जेणेकरून ज्या वेळेस तुम्ही रेडी व्हाल, जॉबसाठी रेडी व्हाल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी रेडी व्हाल, जीडीसीए नंतर असेल किंवा त्याच्या पुढे तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील, तर त्यासाठी खूप महत्वाची गोष्ट ठरते ही. आणि अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की गेल्या वर्षीपासून जसं आपण त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी TSU जे आपण व्हिडिओ बनवला होता मागच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. जगातली पहिली कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी आहे. इरमाचं रूपांतरण त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी किंवा त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी यामध्ये झालेलं आहे. त्याचं शॉर्ट फॉर्म TSU आहे. तर या TSUचं ऑलरेडी काम चालू आहे. बऱ्याचशा पद्धतीमध्ये ते प्रोग्रेस मोडमध्ये आहे आणि कमिंग काही 2-1 वर्षामध्ये, साधारणपणे 2 किंवा 2.5 वर्षामध्ये फुल फ्लेज मध्ये ग्रॅज्युएशन वगैरे बरेचसे कोर्सेस चालू होण्याची शक्यता खूप आहे. आणि कॉपरेटिव्ह सेक्टरला त्या युनिव्हर्सिटीचा खूप जास्त फायदा होणार आहे, कारण तिथे कॉपरेटिव्ह सेक्टर बद्दल बऱ्यापैकी जास्त प्रमाणात शिकवलं जाईल. फ्रॉम ग्रॅज्युएशन लेवल टू मास्टर्स टू PhD लेवल पर्यंतच्या बऱ्याचशा गोष्टी त्यात तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे अशी की आता जे काही TSU मध्ये जे काही लोक ऍडमिशन घेण्याची इच्छा त्यांना आहे, त्या लोकांसाठी सुद्धा आता MBA तिथे कोर्स चालू आहे. तर तो MBA कोर्सला तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. TSU ची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं. तुम्ही तिकडनं साधारणपणे जी फीस आहे ती जनरलसाठी 2,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे आणि 1,000 रुपये ऍप्लिकेशन फीस जी आहे ती कॅटेगरी वाल्यांसाठी आहे. सो ते तुम्ही चेक करा. त्याचेही तुम्हाला आपण पुढे ब्रॉशर्स वगैरे काय असतील तर त्याच्यावर आपण डिस्कस करूया. पण तत्पूर्वी आपल्याला हे DCA ची जी एक्झाम आहे येणारी त्यावरती फोकस करायचा आहे. पण ह्या माहिती नसल्यामुळे लोकांना हा सेक्टर खूप मागे राहिलेला आहे. ऍक्च्युली मागे नाहीये खरं तर, पण माहितीच नाहीये, त्याच्यामुळे आपण तिकडे दुर्लक्षित केलेला गेलेला सेक्टर आहे हा कॉपरेटिव्ह सेक्टर. सो त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणात काम पण करायची गरज नाही, पण लोकांना माहिती कळवा. जे काही लोक समजा तुमचे काही मित्र असतील, फ्रेंड्स असतील जे BCom झालेले आहे आणि BCom नंतर त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाठवा, कारण त्यांना माहिती होऊ द्या. GDCA करू शकतात किंवा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये GDCA नंतर काय संधी आहेत हे खूप महत्वाचं आहे. आणि संधी खरंच आहे. तुम्ही ज्यावेळेस GDCA होईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला कनेक्ट करा. त्यावेळेस आपण कंटिन्युअस व्हिडिओ बनवतोय. रोज तुम्हाला एक नवीन विषयाबद्दल माहिती मिळत राहील, जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहाल की कॉपरेटिव्ह सेक्टर बद्दल कशा पद्धतीने तुम्ही काम करता येतं. याबद्दलही आपण ते बनवणार आहोत पुढेही व्हिडिओ. त्याच्याबद्दल थोडेसे वेट करावं लागेल तुम्हाला त्याबद्दल जाणून घेण्यासाठी. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण बघतोय की, कारण तुम्ही आजूबाजूला विचारा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये की जर समजा तुमचे मित्र, समजा 100 मित्र असतील तुमच्या आसपास तुमचे सगळे मिळून, तर त्या 100 पैकी हार्डली 10 पण नाही म्हणता येणार, 5-7 लोकांना माहित असेल की GDCA हा कोर्स कॉपरेटिव्ह सेक्टरसाठी चांगला आहे किंवा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये येण्यासाठी GDCA करावं लागतं किंवा GDCA केल्यानंतर कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध असतात किंवा प्रमोशन होतं वगैरे. हे फक्त 10 लोकांनाच माहित असेल साधारणपणे. जास्त विद्यार्थ्यांना किंवा जास्त लोकांना माहितही नाही. इव्हन तुम्ही जर आसपास कुठे तुमच्या सोसायटीमध्ये राहत असाल, समजा एका कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये तुम्ही जर राहत असाल, गृहनिर्माण संस्थेमध्ये, तर तिथे सुद्धा बऱ्याचशा लोकांना CHM म्हणजे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट याबद्दल सुद्धा काहीच माहित नसेल. सोसायटी बाय लॉज काही बोटावर मोजणे एवढे लॉज माहित असतील त्यांना, बऱ्या बाकीचे लॉज माहित नसतील. सो हे तुम्ही बघा, एकदा तुम्ही विचारून बघा. ह्या 100% ह्या गोष्टी तुम्हाला मी जे म्हणतोय ते 100% तुम्हाला खरं वाटेल, कारण त्या लोकांना माहित नाही, अवेअर नसल्यामुळे ते फक्त एवढंच आहे की जनरली काय होतं की ज्यावेळेस AGM वगैरे असतात, मिटिंग्स असतात, त्यावेळेस येतात लोक आणि येऊन फक्त ऐकून निघून जातात. तुम्ही हे बघा, तुम्ही मी सांगतोय म्हणून प्रयोग करून बघा, लक्षात येईल तुम्हाला लगेच की हा ही माहिती का. तर तो तुम्हालाच विचारेल की हा कुठला कोर्स आहे नवीन, किंवा ह्याच्याबद्दल मला माहित नाही किंवा काय, हे नवीनच ऐकतोय असं म्हणेल तो. कारण त्याला ऑलरेडी पहिल्यापासूनच हे शिकवलं गेलेलं आहे की BCom असेल, BA असेल ते करा किंवा BSc असेल हे करा. तर हे सगळे कोर्सेस आहेतच. ऑब्व्हियसली आपण कुठल्याही कोर्स बद्दल आपण तो कोर्स केल्यानंतर काही मिळणार नाही किंवा काही तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत असं नाहीये. प्रत्येक कोर्सची ती USP असते. त्या कोर्स बद्दल किंवा त्या
डिग्रीची ती युएसपी असते, त्यामधून तो पुढे त्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, या पद्धतीने असतं. सो त्याच्यामुळे आपण मेक शुअर करूया की हा खूप लोकांपर्यंत पोहोचूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये आपण कॉर्पोरेट सेक्टर बद्दल आपण लोकांना अवेअर करूया, जेणेकरून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये लोकांना येण्याच्या संधी उपलब्ध होईल. ज्यांना जॉब नाही आहेत, नोकऱ्या नाहीत, अशा लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीच्या संधी आहेत. फक्त त्याचं तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. तुम्ही आमच्याकडनं घ्या किंवा दुसरे कोणी असतील जे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असेल त्यांच्याकडनंही घेऊ शकता. असं काही नाही की मी सांगतोय म्हणून माझेच व्हिडिओ बघायला पाहिजे तुम्ही किंवा माझ्याच गोष्टी ऐकायला पाहिजे. तुम्ही 2-4 लोकांनाही बघू शकता ज्यांच्याकडे सहकाराबद्दल माहिती आहे. अशा व्यक्तींना तुम्ही 100% भेटू शकता, बोलू शकता. तुम्हाला प्रत्येक माणूस जो आहे तो त्या पद्धतीने त्याची जे काही एक्सपिरियन्स आहे किंवा त्याने जे काही काम केलेलं आहे त्याबद्दल तो 101% काहीतरी फुलाची पाकळी सांगेल त्यातली. सो त्या लोकांना भेटा आणि जेणेकरून नवीन काही अपडेटेड गोष्टी असतील, तुमच्या काही शंका असतील तर कृपया विचारा, कारण विचारल्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही. जर ते उत्तर आम्हाला माहित नसेल तर ते त्याच्याकडे उत्तरासाठी काही वेळ मागून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर 101% दिलं जाईल, समाधान केलं जाईल त्या प्रत्येक प्रश्नाचं. सो त्याच्यामुळे तुम्ही मेक शुअर करा की प्रश्न विचारा, कारण विचारल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचं तुम्हाला समाधान मिळणार नाही. सो जसं मी म्हणतोय की तुम्ही लोकांपर्यंत आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया, ज्यांना अवेअर करूया. पुढे आपण काही सेमिनार्स वगैरे कंडक्ट करणार आहोत, मे बी आफ्टर दिस जीडीसी एक्झामिनेशन. सो त्यावेळेस आपण बऱ्यापैकी हे लाईव्ह सेशन्स करणार आहोत. त्या सेमिनारमध्ये काय सांगणार आहेत किंवा किती लोक असणार आहेत ह्याचीही माहिती देऊ आपण टाइमली. थोडंसं त्याचं टाइम टेबल ठरवून आपण तुम्हाला त्याचंही इन्फॉर्मेशन देऊया. शक्य असेल तर या तुम्ही आणि बघा कशा प्रकारे तुम्हाला आवडतात गोष्टी. म्हणजे प्रत्येक गोष्ट समोर प्रश्न विचारा, कारण विचारल्याशिवाय तुम्हाला ते, जसं मी म्हटलं की तुम्हाला समजणार नाही ऍक्च्युली, कारण तुमच्या मनात बरेचसे प्रश्न असणार आहेत. 101% प्रत्येक माणसाच्या मनात प्रश्न असतात, त्या प्रश्नाचं उत्तर 101% असतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. मे बी एखादा प्रश्न कठीण असू शकतो, त्याला वेळ लागू शकतो, पण त्याला उत्तर 100% मिळू शकतं. मी म्हटलं की तुम्ही काही प्रयोग करा, बघा तुमच्या एरियामध्ये विचारून बघा, लोकांना माहित आहे का याबद्दल, किंवा जे काही तुमचे मित्र असतील त्यांचे किंवा मित्रांचे पालक असतील, पालक म्हणण्यापेक्षा तुमचे मित्र असतील, आणि जर समजा तुम्ही वयस्कर असाल तर तुमच्या मुलांना सुद्धा या गोष्टीबद्दल माहित नसेल, सो त्यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा की हे जरी नाही झालं तर तुझ्याकडे हे बॅकअप आहे. सो जसं मी म्हटलं की त्या प्रत्येक कोर्सची काही ना काही युएसपी असते, सो ती तुमच्याकडे त्याची माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात काही लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळे ना लोकांना माहित नसल्यामुळे हे सांगतच नाही कोण की हे करा ते करा. सो त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर गायडन्स प्रत्येक माणसाकडून मिळू शकतं. तुम्ही त्या व्यक्तीला भेटा, आम्हाला भेटा, योग्य माहिती मिळेल, काहीच अडचण नाही. पण जे लोक अजून चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकतात, तुम्हाला त्यांची माहिती आवडू शकते, अशा व्यक्तींना 101% कनेक्ट व्हा. आपला हा जो चॅनल आहे किंवा या आपला जो हेतू आहे आपल्या जीडीसी कॉलेजाचा, हा हेतू पैसे कमवणे नसून हा लोकांना अवेअर करणे आहे. 100% पैसे प्रत्येक माणूस कमवतो, आम्हीही कमवणार आहोत, पण त्याचा आपण उपयोग प्रत्येक गोष्टीने किंवा प्रत्येक दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, आता जसं आम्ही म्हटलं मागील व्हिडिओमध्ये की आपण काही सॉफ्टवेअर्स बघणार आहोत की जेणेकरून आपल्याला काही प्रॅक्टिकल तुम्हाला देता येतं का, म्हणजे आफ्टर जीडीसी झाल्यानंतर जर पास झाला तुम्ही तर त्याला प्रॅक्टिकली काही तुम्हाला गोष्टी शक्य असतील तर त्या करता येतील का, त्यासाठी आपण प्रयत्न करतोय आपण. सो तेही तुम्हाला दिलं जाईल. सो डोंट वरी. म्हणजे जसं मी म्हटलं की पैसे कमवणे आहे स्ट्रेट फॉरवर्ड, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. सो जे काय आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला, जसं आम्ही म्हटलं की 125 रुपये आपण जे एक्सपेक्टेड पीडीएफचे चार्ज करतो, ती मेहनत आहे ऍक्च्युली. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की आमचे जे फॅकल्टी असतात ते काढून देतात, सो त्याच्यामुळे त्यांना पैसे आपण देतो ते त्यांची मेहनतीचे, आणि फॅकल्टी एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांना आपण ते जे काही मानधन आहे ते त्यांना देतो आपण. म्हणजे साधारणपणे जसं मी मागील व्हिडिओमध्ये म्हटलं की 100-200 रुपये तुम्ही दिवसाचे कुठे खर्च नाही करत, पण ते जर चांगल्या कामाला तुम्हाला मिळत असेल चांगली गोष्ट, तर तुम्हाला 101% फायदाच होईल ऍक्च्युली, काही तोटा होणार नाही. तर अशा प्रकारे आपण काम करूया, लोकांना अवेअर करूया, याबद्दल जनजागृती करूया, लोकांपर्यंत पोहोचूया, बऱ्यापैकी लोकांना महाराष्ट्रामध्ये पोहोचूया. जिकडे तुम्हाला वाटत असेल तुमच्या, इव्हन आता आपण एक प्रोग्राम चालू करणार आहोत ज्याच्यामध्ये जर समजा तुमच्या सोसायटीमध्ये
लोकांना अवेअरनेस नसेल तर तुम्ही जर रेडी असाल तर तुम्ही जे सोसायटी मधली मंडळी गोळा करून आम्हाला तिकडे बोलवू शकता. त्याच्यापूर्वी कनेक्ट करा आणि त्याचे काही चार्जेस घेणार नाही. आपण एक अवेअरनेस प्रोग्राम करूया जेणेकरून तुम्हाला ऍटलिस्ट लक्षात येईल की कशा प्रकारे तुम्ही सोसायटी मधलं काम पाहू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला ते ऑडिटर वगैरे जे असतात तुमच्या सोसायटीचे ते सांगतातच, असं काही नाही. तुम्हाला प्रत्येकाला माहित असतं ते, पण जर नसेल माहित काही लोकांना तर आपण त्या पद्धतीने एक अवेअरनेस प्रोग्राम करू शकतो. ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा किंवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्यांना जीडीसी बद्दल जाणून घ्यायचं. हे अंडररेटेड सेक्टर जे आहे ते का अंडररेटेड आहे किंवा याच्यात काय काम करू शकतो आपण, कसं याला मोठं करू शकतो आणि सहकारातून समृद्धी घडवायचा आपला प्रयत्न आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कनेक्ट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कॉल करा आम्हाला. आम्ही प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळेल आणि शक्य असेल पुण्यामध्ये कुठे असाल, आसपास मुंबई वगैरे मध्ये असाल, नाशिक कुठेही असाल तर जवळ असाल तुम्ही आसपास तर पुण्यात येऊन भेटा समोरासमोर. आपण सविस्तर चर्चा करू. भेटण्यापूर्वी कॉल करा येण्यापूर्वी की कुठल्या वेळेत तुम्हाला यायचं. सो ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली जाईल. समोर या, समोर आपण निश्चित चांगल्या पद्धतीने चर्चा करूया. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाबद्दल अधिक माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.